कल्पना करा, तुम्हाला डॉक्टर मृत घोषित करतात आणि अंतिम संस्काराला सुद्धा नेतात आणि अचानक तुम्ही डोळे उघडता. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 6 वेळा. तांझानियातील एका गावात एक माणूस आहे ज्याने 6 वेळा मृत्यूचा सामना केला आणि प्रत्येक वेळेला तो परत जिवंत झाला. इस्माईल अझीझी नावाचा एक साधा मेहनती माणूस. पहिल्यांदा त्याचा मृत्यू कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केलं, मॉर्गमध्ये नेलं आणि काही तासांनी तो स्वतः उठून बाहेर आला. दुसऱ्यांदा त्याला मलेरियाने गाठलं. गावकऱ्यांनी शवपेटीत ठेवून अंतिम संस्काराची तयारी केली होती, पण शेवटच्या क्षणी त्याच्या डोळ्यांनी उघड घेतली. तिसऱ्यांदा कार अपघातात. चौथ्यांदा विषारी सापाचा दंश. 3 दिवस मॉर्गमध्ये ठेवूनही तो पुन्हा जिवंत झाला. 5व्यांदा शौचालयाच्या खड्ड्यात पडून त्याचा श्वास थांबला, तरी तो परत आला. आणि 6व्यांदा गावकऱ्यांनीच त्याचं घर जाळून टाकलं, कारण त्यांना खात्री होती की तो भूत आहे किंवा तो ब्लॅक मॅजिक करतो. पण इस्माईल त्या आगमधूनही जिवंतपणे बाहेर आला. चमत्कार इतक्या वेळ घडला की लोकांच्या मनात आदराऐवजी त्याची भीती बसली. कोणी त्याला देवाचा आशीर्वाद मानला नाही, उलट त्याला शापित समजलं. लोकांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं, नातेवाईकांनी नातं तोडलं आणि आज तो एकटाच जगतोय. स्वतःचं अन्न पिकवतोय, स्वतःशीच बोलतो, कारण त्याचं जग आता फक्त तो आणि त्याची सावली एवढंच उरलं आहे. कधी कधी देव माणसाला अशी ताकद देतो जी जगाला समजत नाही, आणि जेव्हा ती लोकांना समजत नाही, लोकांना त्याची भीती वाटते. तुम्हाला काय वाटतं, ही देवाची कृपा आहे की अजूनही न उलगडलेलं गुढ? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.